नमस्कार मराठी मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दादांचे कोणते 16 आमदार आहेत ज्यांचं तिकीट आणि विजय जवळपास फायनल आहे। रुपालीताई चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून तिकीट हवंय। भारतीय जनता पक्षाचे भीमराव तपकीर हे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यामुळे रुपालीताईसाठी भाजपकडून ही जागा खेचून आणणं यासाठी दादांची कसोटी लागणार आहे आणि दादा ही जागा रुपालीताईसाठी राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेऊ शकतील का यावर तुमचं मत नक्की कमेंट करा। छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांचं तिकीट फायनल आहे। मराठा समाजाने किंवा मनोज जरांगे पाटील यांनी जरी ठरवलं असलं की छगन भुजबळ यांना विधानसभेला पाडायचं तरी सुद्धा येवला विधानसभा मतदारसंघ भुजबळ यांना निवडून देईल आणि त्यांचा दणदणीत विजय होईल असा विश्वास भुजबळ समर्थकांकडून व्यक्त केला जातोय। तुमचं मत काय आहे यावर कमेंट नक्की करा। धनंजय मुंडे जरांगेंना आणखी एक आमदार पाडायचा आहे आणि तो म्हणजे धनंजय मुंडे। कितपत शक्य आहे कमेंट करा। दुसरीकडे परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झालेला आहे। मुख्यमंत्री पदाच्या एकेकाळी दावेदार असलेल्या पंकजाताई मुंडेंना मागच्या दाराने आमदार होण्याची वेळ आली, पण असो त्यांचा राजकीय दुष्काळ अखेर संपला आणि त्यांचं पुनर्वसन झालं हे महत्त्वाचं आणि त्यामुळे परळीची जागा धनंजय मुंडे यांच्यासाठी मोकळी झाली। कुणीही उमेदवार असो धनंजय मुंडे मैदान मारणार यात कुणालाही शंका नाही। तुम्हाला काय वाटतंय यावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यात मला रस नाही असं वक्तव्य दादांनी केलंय आणि त्यामुळे अजित पवार यांनी जर माघार घेतली तर जय पवारांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे, पण बारामती विधानसभेची जागा अजित पवार गट जिंकेल कारण तिथे दादांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असणार आहे। लोकसभेला जी चूक झाली ती विधानसभेला होणार नाही असं देखील दादा बोलले, त्यामुळे बारामतीचा विजय देखील अजित पवारांचा पक्का आहे। संग्राम जगताप अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार युतीचे खासदार सुजय विखे पाटील यांचा लोकसभेला पराभव झालाय, त्यामुळे खासदाराचा वरदहस्त संग्राम जगताप यांच्यावर नसेल तरी सुद्धा विजय ते खेचून आणतील। तिकीट देखील यांचं फायनल आहे असं म्हणायला हरकत नाही। नरहरी झिरवळ हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि दिंडोरी येथून महाराष्ट्र विधानसभेचे 3 टर्म सदस्य आहेत। त्यांच्या विरोधात त्यांच्या मुलाला उभं करायचं असा पवारांचा डाव आहे, पण नरहरी झिरवळ यांनी ती शक्यता खोडून काढली आणि त्यामुळे जर मुलाने बंड केलं नाही तर नरहरी झिरवळ यांचा विजय देखील निश्चित आहे, ते निश्चितच चौकार मारतील। आदितीताई तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे श्रीवर्धनमधून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत। तटकरे यांनी त्यांच्या भागात लोकसभेला त्यांची ताकद दाखवून दिली आणि त्यामुळे अजित पवार गटाचे एकमेव खासदार म्हणून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत। विधानसभेला सुद्धा आदितीताई तटकरे यांचं तिकीट जवळपास फायनल आहे आणि विजय देखील पक्का असं म्हणायला हरकत नाही। अतुल बेनके जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचं तळ्यात मळ्यात चाललंय अशी चर्चा आहे। ते शरद पवार गटात जातील असं देखील बोललं जातंय। दोन्ही गटाकडून विजयी होऊ शकतात ते असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय, मात्र तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे आमदार। तिकीट तर दादा यांना देणारच, पण हर्षवर्धन पाटील काय करतात वेळेवर ही एक अडचण दत्तामामा भरणे यांच्यासाठी आहे। बाकी यांच्या विजयात दुसरा काही अडसर सध्या तरी दिसत नाहीये। हसन मुश्रीफ 2009, 2014, 2019 असे सलग 3 वेळा कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले। आता चौकार मारण्याच्या तयारीत आहेत। तिकीट त्यांचं फायनल आहे, पण विजयश्री खेचून आणतात का, त्यांच्या विरोधात शरद पवार कोणता मराठा उमेदवार उभा करतात यावर देखील बरंच चित्र अवलंबून राहणार आहे। दिलीप वळसे पाटील 35 वर्ष सलग आणि 7 वेळा सलग आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार, निर्विवाद एक हाती आणि एकतर्फी सत्ता। तिकीट जवळपास फायनल, विजय पण जवळपास पक्का। राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा मतदारसंघातील मतदार जरी राजेंद्र शिंगणे यांना कंटाळले असले तरी सुद्धा त्यांना टक्कर देईल असा उमेदवार विरोधकांकडे सध्या नाहीये। एकमेव त्यांना टक्कर देण्यासारखे उमेदवार होते ते म्हणजे शशिकांत खेडेकर, जे सध्या शिंदेगडात आहेत, मात्र शिंदेगड आणि अजितदादा गड एकत्र असल्यामुळे त्यांना जर तिकीट मिळालं नाही आणि राजेंद्र शिंगणे यांना तिकीट मिळालं तर त्यांचा विजय पक्का आहे। मात्र राजेंद्र शिंगणे हे नुकतेच शरद पवार यांच्या मंचावर देखील दिसून आले आणि त्यामुळे शरद पवार गटाकडून देखील ते लढू शकतात अशी शक्यता आहे। सुनील अण्णा शेळके मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार, निधीवरून सुप्रिया सुळे यांच्याशी वाद करणारे आणि मावळचे लोकप्रिय आमदार। तिकीट फायनल म्हणायला हरकत नाही आणि विजय देखील मिळवतील ते अशी शक्यता आहे। सरोज अहिरे
देवलाडी विधानसभा मतदारसंघात 1990 पासून बबनराव घोलप आणि कुटुंबाचं निर्विवाद वर्चस्व राहिलं। त्यात 2019ला खंड पडला आणि सरोज अहिरे आमदार झाल्या। आता बबनराव घोलप शिंदे गटात आहेत, त्यामुळे शीट अजित पवार गटाला सुटली तर सरोज अहिरे यांना टक्कर तिथं कोणी देऊ शकणार नाही। अशा परिस्थितीत त्यांचा विजय सोपा आहे। मात्र बबनराव घोलप ठाकरे गटात परत गेले तर काटेकी टक्कर आपल्याला या मतदारसंघात बघायला मिळू शकते। तर हे होते अजित पवार गटाचे काही आमदार ज्यांचं तिकीट आणि विजय जवळपास फायनल मानला जातोय। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।